श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी केवळ एक व्हिडिओ नाही तर साक्षात ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची तुमच्यावर झालेली अथांग कृपा. आणि आज वेळात वेळ काढून हा संदेश पूर्ण ऐका, कारण आज एक असा फोन, असा एक निरोप किंवा एक अशी घटना घडणार आहे जी तुमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. स्वामींवर विश्वास ठेवा आणि हे एक दैवी संदेश मनापासून श्रवण करा. श्रद्धेची ताकद बाळा. जेव्हा तुला वाटेल की तू या जगात पूर्णपणे एकटा पडला आहेस, तेव्हा डोळे बंद कर आणि माझे स्मरण कर. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या माझ्यावर असलेला विश्वासाचा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगाचा सुकर करेल. वेळेचा खेळ. काळ बदलत असतो. आज वाईट वेळ आहे तर उद्या नक्कीच चांगली वेळ येईल. संयम राख. जी परिस्थिती तुला आज रडवत आहे तीच परिस्थिती तुला उद्या गंभीर बनवेल. मी तुझा हात धरला आहे, तुला पडू देणार नाही. कर्म आणि फळ. तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. फळांची चिंता तू कशाला करतो? जेव्हा देण्याची वेळ येईल तेव्हा मी तुला इतकं देईन की तुझ्या डोळ्यात पुऱ्या पडतील. फक्त तुझ्या कर्म खोटा नसावी. भीतीचा त्याग. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हेच माझे शब्द केवळ बोलणे नाही तर माझा तुला दिलेला शब्द आहे. जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभे राहील तेव्हाच माझी कृपा तुझ्यावर छत्र धरून उभे असेल. मनाची शांतता. बाळा, भूतकाळाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि भविष्याची चिंता माझ्या स्मरण करून माझ्यावर सोडून दे. आजचा दिवस तुझ्या आहे तो आनंदाने आणि समाधानाने जग. फोन किंवा निरोपाचे संकेत. आज तुझ्या आयुष्यात जे काही घडेल, जो काही निरोप किंवा फोन तुला येईल त्याला माझे संकेत समज. काही गोष्टी सुरुवातीला कठीण वाटतील पण त्या तुझ्या भविष्यातील मोठ्या बदलेची नांदी असतील. अंतःकरणाची शुद्धता. मला सोन्या चांदीचे दागिने किंवा मोठे नैवेद्य नको आहेत. मला फक्त तुझा शुद्ध अंतःकरण आणि निष्पाप प्रेम हवा आहे. तू जितका इतरांशी प्रेमाने वागशील तितकाच मी तुझ्या जवळ येईल. संकटाचे निवारण. तुझ्या आयुष्यात येणारी संकटे मी तुझा नाश करण्यासाठी येत नाहीत तर तुझ्या पाठीवर चाललेली पापाची आणि कर्माची पुंट धुण्यासाठी येतात. त्या संकटातील मी तुझ्यासोबत असतो. अहंकार आणि नम्रता. मी आणि माझे हा अहंकार सोडून दे. या जगात जे काही घडत आहे ते माझ्या इच्छेने घडत आहे. जेव्हा तू स्वतःला पूर्णपणे माझ्या चरणी समर्पित करशील तेव्हा तुझ्या आयुष्यात सर्व भार माझा होईल. प्रार्थना आणि भक्ती. तुझी प्रत्येक हाक, तुझ्या प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचतं. कधी कधी मी उत्तर द्यायला उशीर करतो कारण मला तुला योग्य वेळी योग्य तेच द्यायचे आहे. तुझी प्रार्थना कधीच वाया जाणार नाही. नात्यांमधील कुंठता. लोकांनी तुला फसवले, तुझा अपमान केला म्हणून तू निराश होऊ नकोस. त्यांनी त्यांच्या कर्माचा हिशोब दिला आहे. तू फक्त क्षमा करायला शिक. बाकीचा न्याय करायला मी समर्थ आहे. धैर्याची परीक्षा. जेव्हा मी तुझी परीक्षा घेतो तेव्हा तुझा धीर खचू देऊ नको. सोन्यालाही शुद्ध होण्यासाठी आगीतून जावे लागते. तुझी ही परीक्षा तुला अधिक तेजस्वी आणि यशस्वी बनण्यासाठी आहे. अंतर्गत शक्ती. तुझ्यात आत अथांग शक्ती दडलेली आहे कारण तू माझा अंश आहेस. स्वतःला कधीच कमजोर किंवा लाचार समजू नकोस. उभा राहा आणि संकटाचा सामना कर. समाधानाचे महत्त्व. तुझ्याकडे जे आहे त्यात आनंदी राहायला शिक. जगात कित्येक लोक असे आहेत ज्यांना तुझ्या इतकेही सुख मिळालेले नाही. कृतज्ञता बाळग. मी तुझ्या सुखात प्रवृत्त करीन. मौन आणि विचार. कधी कधी शांत राहणे हाच प्रत्येक प्रश्नांचे उत्तर असते. जेव्हा वाद वाटतील तेव्हा मौन पाळ. तुझ्या बाजूने बोलण्यासाठी आणि तुझा हक्क तुला मिळवून देण्यासाठी मी सदैव जागृत आहे. मायेचा आदर. आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांची काळजी घेते तशीच काळजी मी तुझी घेत आहे. तुला भूक लागण्यापूर्वीच तुझ्या अन्नाची सोय मी करून ठेवली आहे. मग तू काळजी का करतोस? जीवनाचे गुपित. हे जीवन एक रंगमंच आहे आणि तू माझा लाडका कलाकार आहेस. तुला दिलेला भूमिका प्रामाणिकपणे पार पाड.
पडद्यामागे सूत्रधार म्हणून मी खंबीरपणे उभा आहे. वासना आणि वासनेचा त्याग, लोभमोहाच्या आहारी जाऊ स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. जे तुझे आहे ते तुझ्यापासून कोणीही हिरकावून घेऊ शकत नाही आणि जे तुझे नाही ते कितीही प्रयत्न केले तरी टिकणार नाहीत. गुरुमाऊलीचे छत्र. मी अक्कलकोट सोडून कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या हृदयात, तुझ्या विचारात आणि तुझ्या श्वासात वास करत आहे. मला फक्त अनुभवायला शिक. आशीर्वादाची प्रचिती. आजचा हा दिवस तुझ्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या घरातील आजारपण, दारिद्र्य आणि दुःख नष्ट करण्याची जबाबदारी माझी आहे. अंतिम आत्मसमर्पण. बाळा, आता सर्व चिंता सोडून दे. माझ्या हातात दे आणि निर्धास्त हो. मी तुला कधीच अंतर देणार नाही. तू फक्त माझा म्हणत राहा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामीचे हे 21 थेट संदेश तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारे आहेत. आजचा तो निरोप तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येईल. हा विश्वास मनात घट्ट ठेवा. स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण स्वामी कधीच आपल्या भक्तांना सोडत नाही. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा संदेश तुमच्या जीवलग लोकांसोबत नक्की शेअर करा. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करत. अशक्य हे शक्य करतील स्वामी. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कधी विसरू नका. धन्यवाद.